सो हे गाइज वेलकम टू माय चॅनल। मित्रांनो, आपण चाललोय वाटेगावला। वाटेगावला जाण्याचं खरं कारण म्हणजे आज आहे 1 ऑगस्ट। 1 ऑगस्ट म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। तर या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाने वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी लोक एकत्रित येत आहेत। तर आपणही वाटेगावला या निमित्ताने जाणार आहे। लेखक आणि शाहीर या नावाने अण्णाभाऊ साठे खूप प्रसिद्ध आहे। अनेक कथा, कादंबरी आणि पोवाडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली। त्यातीलच एक म्हणजे फकीरा कादंबरी, जी खूप गाजली होती आणि खूप प्रसिद्धी झाली होती। रशियाचे पंतप्रधान ज्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सत्कार देखील केला होता। या साहित्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली आणि या वाटेगावसारख्या छोट्याशा गावातून मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी एक मोठा लढा उभा केला आणि 1 ऑगस्ट 1920 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि हेच आपण जन्म ठिकाण आता बघायला जाणार आहे। सो जाऊया, चला। गाइज आपण वाटेगाव या ठिकाणी आलोय। गाडी पार्क केली, आता आपण स्मारक आहे त्या ठिकाणी जाणार आहे। तर आता आपण इथून निघतोय। पावसाचं वातावरण आहे खूप। सो आमचा प्लॅन होता 2 व्हीलरने यायचा, पण श्रीधर बोला की पावसाचं वातावरण आहे, आपण मोठी गाडीने जाऊया। तो आम्ही मोठी गाडी घेतली। आता आम्ही आता निघतो इथून स्मारक या ठिकाणी। मग काय विशेष? मग काय तू आला जॅकेट घालू। अरे जॅकेट घ्यायचं रे, 2 व्हीलरने आलो नाही आपण, गाडी घेतली। होय, मग काय तर 2 व्हीलर आलो असं आपण सापडलो असतो भरपूर ठिकाणी। कसला पाऊस होता मोठा। म्हणजे सगळ्यात भारी काम केले श्रीधरनं मोठी गाडी घेऊन, नाहीतर आम्हाला पोचायला कमीत कमी 3 तास तरी गेलं असतं वाटेगावला। इतका मोठा आणि भयानक पाऊस आहे। बोले तो कस के गले लगाने का। अपुन की माँ उसको जादू की झप्पी बोलती है। सब टेंशन खला। काय बरं आहे चहा पिऊन आलो मी। क्या बोला तूने? तुम्ही घरात नाही, मी आलो। पावसाचं वातावरण आहे। चहा श्रीधरनं घालवला, चहा भेटत होता।
श्रीधर तू ह्या शाळेला होतास का? पाचवीला एकच वर्ष होतं. अरे या शाळेमध्ये श्रीधर होता 1 वर्ष 5वीला. तो बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना वे. ती हे बचपनचा प्यार पण इथं जरा असं जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. बरेच काम होतं. आम्ही तिकडून मागून शाळेला एकच वर्ष आलो. 29ला मुलं. अशा तऱ्हेने मित्रांनो तुम्ही बघू शकताय श्रीधरची शाळा जी 5वीपर्यंतची होती तो वाटेगावमध्ये शिकायला होता. 5वीपर्यंत नाही, फक्त 5वी. फक्त 5वीत. हां, ओके, मुंबईवरून डायरेक्ट इकडे 5वीला. ओके. तर मुंबईमधून डायरेक्ट 5वीसाठी श्रीधर वाटेगाव शाळेत आलता. तर ही शाळा आज श्रीधरला दिसली. जुन्या आठवणी त्याच्या आपल्याला बघायला भेटल्या. तर मित्रांनो आम्ही कार पार्क केली आहे त्यामुळं बरं झालं. आता तुम्ही बघू शकता ट्रॅफिक बघा, भरपूर ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो आपण अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक बघितल्यानंतर आपण अण्णाभाऊ साठे यांचं जे घर आहे ते आपण आता बघणार आहे. आणि वाटेमध्ये आपल्याला जे वीर फकीर आहेत त्यांचं पण आपल्याला घर बघायला भेटणार आहे. तसं मी तुम्हाला ते दाखवतो आणि त्यांचं जे स्मारक आहे ते पण आपण बघणार आहे. मित्रांनो आपण आलो आहे अण्णाभाऊ साठे यांचं जन्म ठिकाण. तर हे तुम्ही बघू शकता आपण त्या घरी आलो. तर हे अण्णाभाऊ साठे यांनी जे लेखन जे पोवाडे कादंबरी होत्या ते साहित्य आपल्याला या ठिकाणी आजही बघायला भेटते. आणि हे तुम्ही बघू शकताय घरातील चूल जुनी आहे जे आपल्याला आजही बघायला भेटते या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. तर हे असं अण्णाभाऊ साठे यांचं हे जन्म ठिकाण आहे. आणि ह्या बॅकसाईडला शिल्पसृष्टी पण आहे, ती पण आपण बघणार आहे.
तर मित्रांनो आपला पाहुणचार झालेला आहे, चहा पोहे मस्त मध्ये झालेले आहेत. आता आपण आता काय करायचं? आता मॅगडी जाऊया. मॅगडी जायचं. भूक लागली मला. आता पोहे खाल्लीस की? पोह्याला काय बघते रे. अरे फोन राहिला माझा. अरे फोन राहिला. काय जाईल तिथं विसरलेलं आहेच काय नाही. मला म्हणतात विसर बोळा. सो गाईज आपण परतीचा प्रवास आपला आता सुरू होतोय. मस्त मध्ये पाहुणचार झालेला, चहा पोहे गरगरीत झाले. आता श्रीधरला मॅगडी जायचं. तर आता आपण मॅगडी जाणतोय. तो मित्रांनो आता आपलं खाऊन झालेलं आहे आणि मेन म्हणजे आजच्या या ब्लॉगमध्ये आपण कव्हर केलेलं आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं जे जन्म ठिकाण आहे ते आपण बघितलेलं आहे. आणि आजचा दिवस खूप भारी पण वाटला. सो जे श्रीधरची जी शाळा होती ती पण आपल्याला बघायला भेटते. सो आपण सगळं एकत्रित कव्हर केलेलं आहे सगळं आजच्या या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग इथेच संपतोय. सो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.